उपयोगिता निर्माण करतं आणि त्या वस्तूला मागणी येत असते त्यातून. आणि म्हणून आपण पाहतो की मानवी साधने ही खूप महत्त्वाची असतात. या मानवी साधनांमध्ये काही साधने या ठिकाणी दिलेली आहेत. त्यामध्ये मानवी साधनामध्ये पहिलं साधन या ठिकाणी भांडवल दिलेलं आहे, की आपण पाहतो की भांडवलाशिवाय आपण कुठल्याही नैसर्गिक साधनांवर प्रक्रिया करू शकत नाही. जसं की आपण पाहतो की भारतामध्ये नैसर्गिक साधने भरपूर उपलब्ध आहेत. जसं की आपण पाहतो की ऊस आहे, ऊसापासून आपल्याकडे साखर बनवल्या जातात. परंतु भांडवलाअभावी ऊस साखर कारखान्यामध्ये आपल्याला त्याच्यापासून वीज बनवता येत नाही, त्याच्यापासून अल्कोहोल निर्मिती करता येत नाही, त्याच्यापासून आपल्याला खत निर्मिती करता येत नाही, त्याच्यापासून आपल्याला या ठिकाणी लगदा तयार करता येत नाही, मळीचा उपयोग म्हणजे जे टाकाऊ पदार्थ आहेत त्याच्यापासून उपयोगी वस्तू या ठिकाणी भांडवलाअभावी निर्माण करता येत नाही. आणि म्हणून नैसर्गिक साधन संपत्तीचा अविकसित राष्ट्रांमध्ये भांडवलाअभावी अपव्यय होतो आणि म्हणून औद्योगिकीकरण त्या देशाचं घडून येत नाही. म्हणजे औद्योगिकीकरण घडून आणायचं असेल तर मुबलक प्रमाणात भांडवल आवश्यक असतं, तरच नैसर्गिक साधनांचा पर्याप्त वापर करता येतो. नाहीतर आपण पाहतो की आपल्याकडे सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत, पण भांडवलच जर नसेल, आतापर्यंत भारत जे मागासलेपणा राहिलेला आहे, केवळ भांडवलाचा अभाव असल्यामुळे आपण पाहतो की विदेशी आक्रमणातून भारताची मोठ्या फार प्रमाणात आर्थिक लूट झालेली आहे आणि त्यामुळे भारतात गरीब लोक आहेत. नैसर्गिक साधन संपत्तीने भारत श्रीमंत जरी असला तरी भारतात गरीब लोक आहेत आणि जुनाट इंग्रजांची शिक्षण पद्धती वापरल्यामुळे आपण कौशल्ययुक्त मानव विकास या ठिकाणी घडू शकलो नाही आणि पर्यायाने आपण पाहतो की भांडवलाअभावी भारतीय अर्थव्यवस्था ही मागासलेली अर्थव्यवस्था राहिलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून भांडवल हे खूप महत्वाचं असतं औद्योगिकीकरणासाठी. कारण औद्योगिकीकरणामुळे आपण पाहतो की भांडवल निर्मिती होते, भांडवल निर्मितीतून गुंतवणूक होते, गुंतवणुकीतून आपण पाहतो की रोजगार वाढतो, रोजगारातून लोकांचं उत्पन्न वाढतं आणि उत्पन्न वाढलं की मागणी वाढते, प्रभावी मागणी अर्थव्यवस्थेमध्ये येते आणि यातून तेजी येते आणि तेजीतून अर्थव्यवस्था विकासाकडे मार्गक्रमण करते. तर अशा प्रकारे भांडवलाचा रोल या ठिकाणी महत्वाचा असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर या ठिकाणी दुसरा घटक आपल्याला मानवी भांडवलामध्ये या ठिकाणी पाहता येतं. मानवी साधनामध्ये या ठिकाणी दुसरा आर्थिक घटक आहे उद्योजक. आपण पाहतो की उद्योजक हे काय करतो की उत्पादनाच्या घटकांमध्ये संयोजन घडवून आणण्याचं कार्य करून आणतो. उत्पादनाच्या घटकामध्ये वस्तू निर्मितीसाठी उपयोग करून घेण्याचं कार्य करत असतो आणि ज्या देशामध्ये उद्योजकांची संख्या जास्त त्या देशामध्ये औद्योगिकीकरण जास्त असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं. म्हणून आपण पाहतो की आपल्या देशांमध्ये सर्वात दुर्दैव असं की इंग्रजांनी जी कारकून निर्माण करणारी शिक्षण पद्धती आणली ती आम्ही आजपर्यंत बदलली नाही. आता थोड्याफार प्रमाणात जागतिकीकरणामुळे त्यामध्ये बदल व्हायला लागलेले. आणखीनही पाहिजे तसा बदल झालेला नाही. कारण आपण पाहतो की चीन मागून येऊन आपण पाहतो की जगामध्ये पुढे विकसित झालेला किंवा जगामध्ये दबदबा निर्माण चीनने का केला? तर त्यांनी मानवी भांडवल हे फार विकसित केलं, त्यांच्यामध्ये कौशल्य निर्माण केले आणि म्हणून चीनचा विकास झाला. भारतालाही तसं करता आलं असतं, परंतु आपण पाहतो की भारतामध्ये राजकीय इच्छाशक्ती या ठिकाणी कमी पडली. अतिरिक्त लोकसंख्येला जर रोजगार उपलब्ध करून द्यायचा असेल तर लोकांमध्ये उद्योजकता विकास हा झाला पाहिजे. उद्योजकतेचे कौशल्य निर्माण केले पाहिजे आणि तशा प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे, ज्यामधून आपण पाहतो की त्यांच्यामध्ये कार्यकुशलता असेल, नेतृत्व असेल, जिद्द असेल, दूरदर्शित्वपणा असेल, साहसी धाडसी व्यक्तिमत्व असेल तर असे लोक उद्योजक चांगले होऊ शकतात आणि उद्योजकांवरच आधारित ही औद्योगिकीकरणाची गती अवलंबून असते. ज्या देशामध्ये उद्योजकांची संख्या जास्त त्या देशाचं औद्योगिकीकरण लवकर जलद गतीने घडून येतं असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतरचा या ठिकाणी मानवी साधनांमध्ये तिसरा घटक महत्वाचा आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतो की श्रमिक. आपण पाहतो की श्रमामध्ये जेवढी गुणवत्ता जास्त तेवढं या ठिकाणी आपण पाहतो की औद्योगिक वस्तूची निर्मिती चांगली किंवा कृषी क्षेत्रामध्ये वस्तूची निर्मिती चांगली होऊ शकते. म्हणून श्रम हा घटक कौशल्ययुक्त असला पाहिजे. नुसती देशात लोकसंख्या असून उपयोगात नाही, त्याला काहीतरी कौशल्य त्याच्यामध्ये असलं पाहिजे आणि म्हणून आपण पाहतो कौशल्ययुक्त लोकसंख्याच ही औद्योगिकीकरण घडवून आणू शकते, औद्योगिक विकास घडवून आणू शकते, अन्यथा नाही. आणि म्हणून एखाद्या मागासलेल्या राष्ट्राचा विकास करायचा असेल तर अगोदर मानवामध्ये त्या राष्ट्रातील लोकांमध्ये
उत्पादक शक्ती निर्माण केली पाहिजे आणि ही उत्पादक शक्ती कौशल्यातून निर्माण होते. म्हणून आज आपण पाहतो की मोदी गव्हर्नमेंटने कौशल्य निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या कार्यशाळा या ठिकाणी मोफत प्रशिक्षण उपलब्ध करून दिलेलं आहे. कारण आपण पाहतो की एवढ्या लोकांना रोजगार देणं शक्य नसतं. म्हणून त्यांच्यामध्ये उद्योजकता विकास करणे, त्यानंतर त्यांच्यामध्ये वेगवेगळे कौशल्य निर्माण करणे आणि यातून त्यांना स्वयंरोजगार, आत्मनिर्भरतेकडे मार्गक्रमण करणं हा एक महत्त्वाचा उद्देश आपल्याला दिसून येतो आणि या उद्देशपूर्तीतूनच देशाचं जलद गतीने औद्योगिकीकरण घडून येतं असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आणि म्हणूनच आपण पाहतो की श्रमिक म्हणजे हे 3 महत्त्वाचे घटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मानवी साधनांमध्ये पहा, आर्थिक साधनांमध्ये 2 महत्त्वाचे घटक आहेत, नैसर्गिक साधने आणि मानवी साधने. मानवी साधनांमध्ये 3 घटक महत्त्वाचे आहेत, भांडवल, उद्योजक आणि श्रमिक हे 3 घटक महत्त्वाचे. तर अशा प्रकारे अ, अ, हे आर्थिक घटक आहेत. आता आपल्याला अनार्थिक घटक पाहिजेत की ज्यावर देशाचा औद्योगिक किंवा औद्योगिकीकरण अवलंबून असतं, औद्योगिक विकास अवलंबून असतो. त्यामध्ये सर्वात अनार्थिक घटकामध्ये पहिला घटक म्हणजे शासनाचं धोरण. आपण पाहतो की भारताचा विकास त्यामुळे झाला नाही की शासनानं काय केलं. अगोदर आपण पाहतो की समाजवादी अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात सरकारनेच गुंतवणूक केली, सरकारनेच उद्योग उभे राहिले. परंतु त्याची उत्पादकता कमी राहिली, वस्तूचा दर्जा कमी राहिला. कारण आपण पाहतो की सरकारी उद्योग जरी निर्माण झाले तर त्याची कार्यक्षमता 100% उपयोगात न आणल्यामुळे सरकारी उद्योग तोट्यात गेले आणि म्हणून भारताचा विकास झाला नाही किंवा भारताचं औद्योगिकीकरण आपल्याला करता आलं नाही. आणि म्हणून सरकारने आज आपण पाहतो की भारतीय अर्थव्यवस्था आता औद्योगिकीकरणाकडे झुकत आहे. कारण आपण पाहतो की खाजगी क्षेत्राला संधी जागतिकीकरणामध्ये दिलेली आहे आणि आता हळूहळू आपण पाहतो की खाजगी क्षेत्राच्या माध्यमातून बरेच उद्योजक तयार होऊन एक श्रमिक देखील कौशल्ययुक्त श्रम देखील आता उपलब्ध होत आहे आणि त्याचा परिणाम हळूहळू भारतीय अर्थव्यवस्था औद्योगिकीकरणाच्या माध्यमातून आपला विकास करत असलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून औद्योगिकीकरण देशाचं करायचं असेल तर शासनाचं धोरण अनुकूल असलं पाहिजे. शासनाने तशा प्रकारची शिक्षण व्यवस्था डेव्हलप केली पाहिजे, बँकिंग सिस्टीम डेव्हलप केली पाहिजे, की उद्योजकांना वेळेत कर्ज मिळालं पाहिजे आणि पाहिजे तेवढं कर्ज मुबलक प्रमाणात कमी व्याजदरात कर्ज मिळालं पाहिजे. उद्योजकांना जागा किंवा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणारं गव्हर्नमेंट असेल तर उद्योजक जास्त येतात किंवा उद्योग या ठिकाणी उभारले राहतात. म्हणून शासकीय धोरण खूप महत्त्वाचं असतं. आपण पाहतो की प्रतिकूल शासकीय धोरणामुळेच भारताचा विकास होऊ शकला नाही किंवा अनेक अडथळे औद्योगिकीकरणामध्ये आलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आणि म्हणून औद्योगिकीकरण करायचं असेल तर या ठिकाणी शासनाचं धोरण अनुकूल असेल, जसे की करामध्ये सूट असेल, जमीन उपलब्ध करून देणे, पाणी उपलब्ध करून देणे, वीज उपलब्ध करून देणे. आज आपण पाहतो की ग्रामीण भागात लोकांना उद्योग उभा करण्याची इच्छा आहे, परंतु ग्रामीण भागात वीज नाही, पाणी नाही, रस्ते नाही. तर उद्योग कसे उभे राहणार, वस्तूंवर प्रक्रिया कशी होणार आणि वस्तूंवर प्रक्रिया नाही तर शेतमालाला किंमत कशी येणार आणि वाढत्या मागणीनुसार अर्थव्यवस्थेत पुरवठा कसा वाढणार, हे सगळे प्रश्न निर्माण होतात केवळ शासनाच्या प्रतिकूल धोरणामुळे. म्हणून शासनाचं धोरण जर अनुकूल असेल तर देशामध्ये औद्योगिकीकरण घडून यायला वेळ लागत नाही. म्हणून हा एक अनार्थिक घटक औद्योगिकीकरणासाठी महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर राजकीय स्थिरता ही एक महत्त्वाचा घटक असलेला आपल्याला दिसून येतो की देशामध्ये राजकीय स्थैर्य असणं महत्त्वाचं असतं. एखादं गव्हर्नमेंट स्थापन झालं त्याचं जे धोरण असतं ते धोरण 5 वर्ष जर त्याला मिळाली तर त्या धोरणाची युटिलिटी वाढते. नाहीतर आपण पाहतो दुसरं गव्हर्नमेंट आलं की पहिल्या गव्हर्नमेंटचं धोरण बदलतं आणि त्याच्यावर केलेला खर्च हा वाया जातो. म्हणून अशा प्रकारे देशाचं नुकसान होतं राजकीय अस्थिरतेतून. म्हणून राजकीय स्थैर्य हे खूप महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी औद्योगिकीकरण घडून येतं असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर तिसरा अनार्थिक घटक आपल्याला पाहावयास मिळतो, आंतरराष्ट्रीय संस्था. आपण पाहतो की विकसनशील देशांना औद्योगिकीकरणासाठी आवश्यक असणारी यंत्रसामग्री, तंत्रज्ञान, भांडवल आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यास आंतरराष्ट्रीय संस्था ह्या महत्त्वाची कामगिरी पार पाडत असतात. जसं की जागतिक पातळीवर जागतिक बँक असेल, ही बँक मित्र राष्ट्रांना मोठ्या फार प्रमाणात औद्योगिकीकरण निर्माण होण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देत असते. म्हणून आंतरराष्ट्रीय संस्थांशी तुमचे संबंध कसे आहेत आणि त्यांचा लाभ कसा करून घेतात यावर देखील देशाचं औद्योगिकीकरण अवलंबून असतं.
त्यानंतरचा अनार्थी घटक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो की संशोधन हा भाग महत्वाचा असतो. आपण पाहतो की संशोधनाशिवाय नवप्रवर्तन होत नाही. सुम्पीटरने म्हटलेलं आहे की अर्थव्यवस्थेमध्ये नफा प्राप्त हे नवप्रवर्तन घडून आणतं आणि नवप्रवर्तन म्हणजे वस्तूंमध्ये नाविन्य आणणे. म्हणून असं नाविन्य आणलं की वस्तूची मागणी या ठिकाणी वाढत राहते आणि त्यामुळे आपण पाहतो की नफा मिळतो. नफा मिळाल्यामुळे या ठिकाणी उद्योग पुनर्गुंतवणूक होते, भांडवल वाढतं, भांडवलातून पुन्हा आपण पाहतो की गुंतवणूक वाढते, गुंतवणुकीतून रोजगार वाढतो आणि अर्थव्यवस्थेतील प्रभावी मागणी ही टिकून राहते आणि म्हणून संशोधन हे खूप महत्वाचं असतं आणि कारण संशोधनामुळे वस्तूच्या निर्मितीचा उत्पादन खर्च हा कमी होत असतो. कारण नवनवीन संशोधन जर केलं तर वस्तूच्या निर्मितीचा वेग वाढतो, वेळेची बचत होते, उत्पादन खर्च कमी होतो, वस्तूमध्ये गुणवत्ता येते आणि नवनवीन वस्तू या ठिकाणी शोधल्या जातात ज्याचा की उपयोग मानवाच्या कल्याणासाठी होत असतो. म्हणून त्यातून औद्योगिकरण घडून येतं असं आपल्याला म्हणता येईल आणि म्हणून अनार्थिक घटकामध्ये संशोधन हा एक महत्वाचा घटक आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. जसं की आपण पाहिलं आता कोरोनाच्या महामारी मध्ये नवनवीन संशोधन होऊन कोरोनावर असलेली औषधं असतील, इंजेक्शन असतील किंवा उपचार पद्धती असेल नवनवीन आल्यामुळे आपण पाहतो की लोकांना त्यापासून दिलासा मिळालेला आहे आणि तशा प्रकारच्या नवनवीन उद्योग संस्थांचा देखील नफा मोठ्या फार प्रमाणात वाढून गुंतवणूक मोठ्या फार प्रमाणात वाढून अर्थव्यवस्थेच्या विकासात भर पडलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर समाज व्यवस्था हाही घटक खूप महत्वाचा असतो की आपण पाहतो की अर्थव्यवस्थेमध्ये समाज व्यवस्था खूप महत्वाची असते. समाज व्यवस्थेशिवाय समाज व्यवस्था जर प्रगल्भ असेल, कुठले भेद नसतील, जातीभेद नसेल, स्त्री पुरुष भेद नसेल, समाज व्यवस्था प्रगत असेल, शिक्षण युक्त असेल, सुशिक्षित लोकांचं प्रमाण जास्त असेल, निरोगी लोक जास्त असतील, मानवी भांडवल कौशल्ययुक्त असेल तर अशी समाज व्यवस्था देशाच्या औद्योगिकरण घडून आणते. या उलट औद्योगिकरणामध्ये अडथळे निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात आणि म्हणूनच देशाचा जर विकास करायचा असेल तर प्रगल्भ समाज व्यवस्था ही असणं गरजेचं असतं, जी की पारंपरिक रूढी परंपरेवर आधारित समाज व्यवस्था असेल तर देशाचं औद्योगिकरण घडून येत नाही. एक आधुनिक विचारसरणीची समाज व्यवस्था देशामध्ये निर्माण केली तर या ठिकाणी औद्योगिकरण या ठिकाणी जलद गतीने घडून येऊ शकतं असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतरचा अनार्थिक घटक या ठिकाणी धार्मिक विश्वास. आपण पाहतो की धार्मिक विश्वास, धर्माच्या विश्वासामुळे खूप माणसाच्या विकासात अडथळे निर्माण होत असतात, बंधने येतात आणि त्यामुळे औद्योगिकरण घडून येत नाही आणि म्हणून व्यक्ती स्वातंत्र्य या ठिकाणी जेवढं असेल आणि धर्माचा पगडा जेवढा कमी असेल तेवढं औद्योगिकरण देशाचं घडून येतं असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर अशा प्रकारे देशाचं औद्योगिकरण घडवून आणण्यासाठी आर्थिक आणि अनार्थिक हे दोन महत्वाचे घटक या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. आर्थिक घटकामध्ये आपण पाहितलं, आर्थिक घटकाचे दोन भाग केलेले आहेत. त्यामध्ये एक नैसर्गिक घटक आणि दुसरा म्हणजे मानवी साधने ज्यामध्ये मग भांडवल असेल, श्रम असेल आणि संयोजक असेल आणि अनार्थिक घटकामध्ये आपण हे 6 घटक पाहितलेले आहेत, की ज्यामध्ये शासनाचे धोरण असेल, राजकीय स्थिरता असेल, आंतरराष्ट्रीय संस्थांचं सहकार्य असेल, अर्थव्यवस्थेतील संशोधन असेल, समाज व्यवस्था असेल आणि धार्मिक विश्वास अशा प्रकारची ही 6 मुद्दे हे अनार्थिक घटकामध्ये येतात. या आर्थिक आणि अनार्थिक मध्ये जर पॉझिटिव्ह म्हणजे अनुकूल स्थिती असेल तर देशाचं औद्योगिकरण जलद गतीने घडून आणता येतं असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्याचबरोबर औद्योगिकरणाची प्रेरणा जी महत्वाचे घटक असतात ते यामध्ये आपल्याला दिसून येतात की अर्थव्यवस्थेतील संरचनात्मक बदल हा महत्वाचा असतो की आपण पाहतो की तशा प्रकारे बदल संरचनात्मक बदल झाले पाहिजे. अनुकूल बदल जर असेल तर आपण पाहतो की मोठ्या फार प्रमाणात औद्योगिकरण घडून येतं. जसं की आपण पाहतो की भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्रामध्ये श्रम या ठिकाणी जास्त उपलब्ध आहेत. ते श्रम त्या श्रमामध्ये कौशल्य जर उपलब्ध कौशल्य निर्माण करून ते जर उद्योग व्यवस्थेकडे शिफ्टिंग केलं तर तिकडे श्रमिकांचा पुरवठा वाढून वस्तूच्या निर्मितीचा खर्च किंवा वेतनावरील खर्च या ठिकाणी कमी करून एक चांगली वस्तू निर्माण करण्यात येते. अशा प्रकारे संरचनात्मक बदल जर घडून आणले आणि त्यातून रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आणि त्यामुळे उत्पादक शक्ती जर श्रमामध्ये निर्माण केली तर निश्चितच या ठिकाणी देशाचं औद्योगिकरण या ठिकाणी घडून आणता येतं. तर अशा प्रकारे आपल्याला हा पहिला मुद्दा या ठिकाणी देशाच्या
आर्थिक व सामाजिक मागासलेपणा दूर करण्यासाठी किंवा औद्योगिकरणासाठी राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर परिणामकारक या 5 परिणाम जो होतो तो हे 5 घटक महत्वाचे आहेत. त्यामधला पहिला घटक अर्थव्यवस्थेतील संरचनात्मक बदल. दुसरा घटक आपण पाहतो की कृषी विकासावर वरील लाभदायी परिणाम, की औद्योगिकरणामुळे कृषी क्षेत्राचा अनेक मार्गाने विकास होतो. सर्वप्रथम अन्नधान्याची मागणी वाढते, कृषी प्रक्रिया उद्योगांनाही प्रेरणा मिळते, ग्रामीण व नागरी अर्थव्यवस्था या ठिकाणी भेद कमी होतो. अशा प्रकारे आपण पाहतो की कृषी विकासावरील लाभदायक औद्योगिकरणाचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर प्रति व्यक्ती उत्पन्नात वाढ होते औद्योगिकरणामुळे, दरडोई उत्पन्न वाढतं. त्याचबरोबर सामाजिक पर्यावरणातील बदल या ठिकाणी घडून येतो. आपण पाहतो की अ, अम, सामाजिक परिवर्तन, अनुकूल सामाजिक परिवर्तन घडून येतं. लोकांच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि त्यामुळे त्यातूनच चांगलं श्रम उपलब्ध होतं, चांगले संयोजक उपलब्ध होतात. म्हणजे श्रम हा घटक कौशल्ययुक्त उपलब्ध होतो आणि त्याचा दूरगामी परिणाम म्हणून देशाचं औद्योगिकरण घडून येतं. त्यानंतर व्यापार पद्धतीत बदल होतो. परंपरागत वजने मापे आपण पाहतो की ते जाऊन नव्या तंत्रज्ञानावर आधारित व्यापारपेठ या ठिकाणी निर्माण होते आणि त्यातून देवाणघेवाण वाढते आणि त्यामधून आपण पाहतो की गती बाजारपेठेचा विस्तार होतो आणि बाजारपेठ हे औद्योगिकरणाच्या विस्तारासाठी महत्वाची भूमिका पार पडते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्याचबरोबर औद्योगिकरणामध्ये काही घटकांमुळे अडथळा देखील येतो, तर ते घटक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामध्ये महत्वाचे मध्ये काही घटक आहेत: आर्थिक घटक, सामाजिक घटक, लोकसंख्या विषयक घटक, प्रशासकीय घटक आणि आंतरराष्ट्रीय घटक. की आर्थिक घटकामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहता येते की भांडवलाचा अभाव असेल तर औद्योगिकरण घडून येत नाही, पायाभूत सुविधा नसतील तर औद्योगिकरण घडून येत नाही, वीज नसेल देशात व्यवस्थित उपलब्ध तर औद्योगिकरण घडून येत नाही. तर अशा प्रकारे मुद्रा बाजार, भांडवल बाजार हा अविकसित असेल तर औद्योगिकरण घडून येत नाही आणि संयोजकाची संख्या जर कमी असेल तर औद्योगिकरण घडून येत नाही. तर हे आर्थिक घटक महत्वाचे. हे घटक जेवढे मुबलक उपलब्ध असतील तेवढं देशाचं औद्योगिकरण लवकर घडून येतं किंवा औद्योगिक विकास होतो असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर चा अडथळा, औद्योगिकरणाचा अडथळा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की सामाजिक घटक. आपण पाहतो की समाज जर रूढी परंपरेवर आधारित असेल आणि त्यांच्याकडे कुठले कौशल्य नसेल, डेरेहारी परंगावरील किंवा त्याच्यामध्ये भेद असून मागासलेपणा जर असेल तर असा सामाजिक घटक हा औद्योगिकरण घडून आणू शकत नाही. ही एक औद्योगिकरणाला मर्यादा असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर अतिरिक्त लोकसंख्या ही औद्योगिकरणामध्ये अडथळा निर्माण करते, कारण आपण पाहतो की अतिरिक्त लोकसंख्येमुळेच भूमीची या ठिकाणी उत्पादन आणि उत्पादकता ही कमी आहे आणि कच्चा माल कमी झाला तर उद्योग क्षेत्र अडचणीत येतं आणि म्हणून भूमीमध्ये भूमीचं उत्पादन, कृषीचं उत्पादन आणि उत्पादकता वाढली तर उद्योग क्षेत्राला कच्चा माल मोठ्या प्रमाणात स्वस्तात उपलब्ध होईल आणि त्यामुळे उद्योग क्षेत्रातील वस्तूचं उत्पादन खर्च कमी होऊन या ठिकाणी औद्योगिकरण वाढू शकतं, परंतु ही एक मर्यादा असलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवर तुमचे संबंध कसे आहेत यावरही देशाचं औद्योगिकरण अवलंबून असतं. ते जर तुमचे संबंध अं, अं, विरोधाभासाचे असतील तर त्या ठिकाणी अडथळे निर्माण होतात. त्याचबरोबर प्रशासकीय घटकही आपल्याला या ठिकाणी दिसून येतो की प्रशासकीय घटक हा अनुकूल असेल तर देशाचं औद्योगिकरण किंवा औद्योगिक विकास घडून येतो. या उलट प्रतिकूल असेल तर देशाचं औद्योगिकरण घडून येत नाही. कारण आपण पाहतो की एखादा उद्योजक जर एखादा उद्योग निर्माण करण्यासाठी, उद्योगाच्या स्थापनेसाठी एखादी फाईल जर एखाद्या कार्यालयात दाखल करत असेल आणि त्या फाईल महिनोमहिने, वर्षानुवर्षे त्याला जर मान्यता मिळत नसेल तर देशाचं औद्योगिकरण घडून येऊ शकत नाही. तर प्रशासकीय घटकही महत्वाचा असतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं. तर औद्योगिकरणाची प्रक्रिया या ठिकाणी सांगितलेली आहे की पहिली अवस्था औद्योगिकरणाची की ज्यामध्ये प्राथमिक क्षेत्रातील म्हणजे कृषी क्षेत्रातील वस्तूंवर प्रक्रिया करणारे उद्योग स्थापन होतात. उदाहरणार्थ तेलबिया उद्योग, चामडी कमवणे, धान्यापासून पीक काढणे वगैरे वगैरे. दुसरी अवस्था असते औद्योगिकरणाची, पहिल्या अवस्थेत तयार झालेल्या वस्तूंवर उत्पादनाच्या स्वरूपात बदल किंवा प्रक्रिया केली जाते. उदाहरणार्थ बूट, चप्पल, ब्रेड, कन्फेक्शनरी, कपडे, फर्निचर वगैरे. आणि औद्योगिकरणाच्या तिसऱ्या अवस्थेमध्ये
अशा वस्तूचे उत्पादन केले जाते की जिचा प्रत्यक्ष उपभोग घेतला जात नाही किंवा जात नाही आणि एखाद्या व्यक्तीची गरज तात्काळ भागवण्याची क्षमता त्यात नसते. याचा अर्थ भांडवली वस्तूचे उत्पादन केले जाते. जसं की यामध्ये उपभोग्य वस्तू आणि भांडवली वस्तू असं दोन भागात तिसऱ्या अवस्थेचं वर्गीकरण केलं जातं. उपभोग्य वस्तू या अत्यावश्यक असतात, कृषी क्षेत्रावर प्रक्रिया करून त्यावर निर्माण केल्या जातात. तर भांडवली वस्तू ह्या तेवढ्या अत्यावश्यक नसतात, परंतु त्या निर्माण केल्या जातात. तर अशा प्रकारे दोन्ही वस्तू या तिसऱ्या अवस्थेमध्ये निर्माण होत असतात आणि त्यातून आपण पाहतो की देशाचा व्यापार वाढतो, देवाणघेवाण वाढते, विदेशी व्यापार वाढतो आणि यातून आपण पाहतो की अनुकूल व्यापारातून या ठिकाणी देशाचं औद्योगिकरण घडून येतं. तर अशा प्रकारे देशाचं औद्योगिकरण हे राष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वाचं असतं. जे घटक औद्योगिकरणाचे असतात त्याला आपण पाहिलेले आहेत. त्यामध्ये अडथळा निर्माण करणारे हे घटक आपण पाहिलेले आहेत. तर अशा प्रकारे औद्योगिकरण हे खूप महत्त्वाचं असतं. तर यामध्ये आपल्याला आणखी एक टॉपिक पाहायचा आहे की भारताच्या आर्थिक विकासात उद्योगांचे महत्त्व किंवा त्याची भूमिका आपण पाहतो की आपण पाहिलेलं आहे की औद्योगिकरण घडून आलं तर काय होतं आणि नाही घडलं तर काय होतं, त्याला कुठले घटक कारणीभूत किंवा आहेत किंवा त्याच्यातले अडथळे आपण पाहिले की सर्वात महत्त्वाचं की आर्थिक विकासात उद्योगाचं महत्त्व किंवा भूमिका पाहत असताना नैसर्गिक साधन संपत्तीची उपयोगिता महत्त्वाची असते. तर उद्योग क्षेत्रामुळे ती उपयोगिता केल्या जाते. त्यानंतर समतोल क्षेत्रीय विकास घडवून आणायचा असेल तर देशाचं औद्योगिकरण झालं पाहिजे. भांडवल निर्मितीस चालना द्यायची असेल तर देशाचं औद्योगिकरण झालं पाहिजे. राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडवून आणायची असेल तर देशाचं औद्योगिकरण झालं पाहिजे. कारण औद्योगिकरणातून ची गुंतवणूक या ठिकाणी होते आणि भांडवलाची जेवढी गुंतवणूक वाढेल तेवढं आपण पाहतो की रोजगार निर्माण होईल. रोजगार निर्माण झाला की लोकांना उत्पन्न मिळेल. लोकांचं उत्पन्न वाढलं की या ठिकाणी प्रभावी मागणी वाढते. प्रभावी मागणी वाढली की उद्योजकांना गुंतवणूक वाढते, प्रोत्साहन मिळतं उत्पादन घेण्याचं आणि त्यातून आपण पाहतो की अर्थव्यवस्था तेजीकडे वळते आणि त्यातून अर्थव्यवस्थेचा विकास घडून येतो किंवा राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते. रोजगाराच्या संधी प्राप्त होतात. कृषीवरील बोजा कमी होतो. निर्यातीसाठी पूरक उत्पादन या ठिकाणी निर्माण केलं जातं. आर्थिक स्थैर्य मिळवता येतं. संपत्ती बाळगणे शक्य होतं. त्यानंतर कृषी क्षेत्रास आधार मिळतो. बाजारपेठा विकसित होतात. देशाची संरक्षण व्यवस्था मजबूत होते. सरकारी उत्पन्नात भर पडते किंवा स्वयंनिर्भरता प्राप्त होते. तर अशा प्रकारे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये औद्योगिक विकास किंवा औद्योगिकरण घडून आलं तर अशा प्रकारे लाभ या ठिकाणी अर्थव्यवस्थेला प्राप्त होतात. तर अशा प्रकारे औद्योगिकरण म्हणजे काय, औद्योगिकरणाचे लाभ, औद्योगिकरण घडून आणणारे घटक आणि औद्योगिकरणामधील अडथळे, तर एवढा भाग आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. या तासाला आपण उपलब्ध झालात, शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.